AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शब्द आपण आजकाल इतका ऐकतोय हो, अगदी सगळीकडेच. की तो आता आपल्या रोजच्या बोलण्याचा भाग झालाय. पण अनेकदा तो खूप गुंतागुंतीचा आणि आपल्या आयुष्यापासून खूप दूरचा वाटतो. बरोबर. आज आपण हे चित्र पूर्णपणे बदलणार आहोत. आपल्याकडे भारत आणि विशेषतः महाराष्ट्रातील काही म्हणजे अगदी पहिल्या AI उपक्रमांची एक यादी आहे. आणि या माहितीच्या आधारे AI जमिनीवर कसं काम करतंय हे समजून घेऊया. आणि मला वाटतं हा आढावा खूप महत्वाचा आहे, कारण आपण इथे फक्त मोठ्या कल्पनांबद्दल नाही बोलणार, नाही. तर शिक्षण, कायदा सुव्यवस्था, मनोरंजन, अगदी शहरी नियोजनात AIचा वापर कसा होतोय याची ठोस उदाहरणं पाहणार आहोत. सुरुवात करूया अशा काही उपक्रमांनी जे थेट मानवी भूमिका साकारत आहेत. पहिलं नाव आहे इरिस. केरळमधील AI शिक्षिका. हो, भारतातील पहिली महिला AI शिक्षिका. विचार करा, एक AI मुलांना शिकवत आहे. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला एक वैयक्तिक शिक्षक, जो त्याच्या गतीने शिकवेल. तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडला आहे. ही फक्त एक नवीन गोष्ट नाहीये. नाही, त्यापेक्षा खूप जास्त आहे. हो, शिक्षण पद्धतीत बदल घडवण्याची यात क्षमता आहे. इरिस सारखी AI शिक्षिका प्रत्येक विद्यार्थ्याची शिकण्याची पद्धत ओळखू शकते. म्हणजे समजा एखाद्याला चित्रांमधून समजतं, तर दुसऱ्याला अगदी दुसऱ्याला उदाहरणांमधनं समजतं. AI त्याप्रमाणे स्वतःला बदलू शकतं. पण यासोबतच आपल्याकडे देविका नावाची पहिली AI सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. आणि KP बोटला नावाचा पहिला AI पोलीस अधिकारी सुद्धा. हो, केरळमधलाच. इथेच खरी गंमत आहे. एक AI सॉफ्टवेअरचा कोड लिहितोय आणि दुसरा पोलीस अधिकारी म्हणून काम पाहतोय. म्हणजे ज्या क्षेत्रांमध्ये मानवी बुद्धिमत्ता आणि अनुभवाची गरज असते तिथेही AI पोचलंय. खरं तर KP बोटला हे उदाहरण खूपच वेगळं आहे. सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून AI म्हणजे तंत्रज्ञान क्षेत्रातच ऑटोमेशनचा पुढचा टप्पा. बरोबर. पण पोलीस अधिकारी म्हणून AI म्हणजे कायदा सुव्यवस्था आणि निर्णय प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा थेट सहभाग. म्हणजे तो डेटा अनालिसिस वगैरे करत असेल. हो, हजारो गुन्ह्यांचा डेटा तपासून त्यातील पॅटर्न शोधून काढू शकतो. एखाद्या भागात कोणती गुन्हेगारी वाढते आहे हे सांगू शकतो. यामुळे पोलिसांना प्रतिबंधात्मक कारवाई करणं सोपं जाईल. अगदी. पण यामुळे एक मोठा व्यावहारिक प्रश्न निर्माण होतो. कोणता? समजा या AI अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे कारवाई झाली आणि ती माहिती चुकीची ठरली, तर जबाबदारी कोणाची? हा तर खूपच मोठा आणि महत्वाचा प्रश्न आहे. सॉफ्टवेअर बनवणाऱ्या कंपनीची, पोलीस खात्याची की आणखी कोणाची? हे एक मोठा कायदेशीर आणि म्हणजे नैतिक कोडे आहे. म्हणजे तंत्रज्ञान आणणं सोपं आहे, पण त्याच्या वापरासाठी एक चौकट तयार करणं हे खरं आव्हान आहे. बरं, आता वैयक्तिक भूमिकांकडून संस्थात्मक पातळीवर जाऊया. आपल्या माहितीनुसार केरळमधील शांतिगिरी विद्याभवन ही भारतातली पहिली AI शाळा ठरली आहे. हो, आणि इतकंच नाही. काय? तर शालेय पाठ्यपुस्तकात AIचा समावेश करणारं केरळ हे पहिलं राज्य आहे. वा, म्हणजे एकाच राज्यात AI शिक्षिका, AI पोलीस आणि आता AI शाळा हे काहीतरी मोठं घडत असल्याचे संकेत आहेत. ही एक धोरणात्मक आणि दूरदृष्टीची विचारसरणी आहे. मुलांना लहान वयातच AIची ओळख करून देणं म्हणजे त्यांना भविष्यासाठी तयार करणं. बरोबर. म्हणजे ते फक्त AIचे ग्राहक राहणार नाहीत. अगदी. ते AIच्या विकासात आणि नियंत्रणातही सहभागी होऊ शकतील. आणि हा विस्तार फक्त शिक्षण आणि नोकरीपुरता मर्यादित नाही आहे. आपल्या यादीत इरा नावाचा भारतातील पहिला AI आधारित चित्रपट आहे. आता हे मला थोडं अचंबित करणारं वाटतं. का? कला आणि मनोरंजन, जिथे मानवी सर्जनशीलता आणि भावना महत्वाच्या असतात, तिथे AI काय भूमिका बजावत असेल? हा एक चांगला प्रश्न आहे. इरासारख्या प्रयोगांमध्ये AIचा वापर अनेक स्तरांवर होऊ शकतो. म्हणजे कथा लिहिण्यासाठी मदत करणं, किंवा व्हिज्युअल इफेक्ट्स तयार करणं. हो, किंवा अगदी चित्रपटाचं संगीत तयार करणं. याचा अर्थ असा नाहीये की AI मानवी कलाकारांची जागा घेतंय. तर ते एक नवीन साधन देत आहे. अगदी. कलाकारांना एक नवीन शक्तिशाली साधन देत आहे. याच धर्तीवर उत्तर प्रदेशातील लखनौ हे भारताचं पहिलं AI सिटी म्हणून घोषित झालंय. AI सिटी ही संकल्पना ऐकायला एखाद्या सायफाय सिनेमासारखी वाटते. हो. पण प्रत्यक्षात याचा अर्थ शहराच्या व्यवस्थापनात AIचा वापर करणं. उदाहरणार्थ, कल्पना करा, शहरातील ट्रॅफिक सिग्नल्स AIच्या मदतीने एकमेकांशी बोलत आहेत आणि गर्दीनुसार स्वतःला ॲडजस्ट करत आहेत. वाव. कचऱ्याचे डबे भरल्यावर ते आपोआप महानगरपालिकेला संदेश पाठवतात. रस्त्यावरचे दिवे गरजेनुसार कमी जास्त प्रकाश देतात. म्हणजे नागरिकांचं जीवनमान सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाचा अत्यंत हुशारीने वापर. बरोबर. यादीतील पुढची नावं आहेत लिसा,
भारतातील पहिली AI न्यूज अँकर हो, ओडिशामधली. आणि महाराष्ट्रातील कर्जत येथे स्थापन झालेलं भारतातलं पहिलं AI विद्यापीठ. लिसा तर खूप चर्चेत होती, पण बातम्या देण्यासारखं काम जिथे मानवी स्पर्श महत्वाचा असतो. तुमचा मुद्दा बरोबर आहे. AI अँकर कदाचित मानवी अँकरची जागा पूर्णपणे घेऊ शकणार नाही, पण त्याचे काही फायदे नक्कीच आहेत. जसे की एक AI अँकर 24 तास, 7ही दिवस न थकता बातम्या देऊ शकते. एकाच वेळी अनेक भाषांमध्ये बातम्या देऊ शकते. म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत खूप उपयुक्त ठरू शकते. अगदी. त्यामुळे तिच्याकडे एक पूरक व्यवस्था म्हणून पाहिलं जातंय. पण तुम्ही जे AI विद्यापीठाबद्दल म्हणालात, ती एक खूप मोठी आणि पायाभूत घटना आहे. हो, आणि गंमत म्हणजे हे AI विद्यापीठ महाराष्ट्रात कर्जतमध्ये आहे. निश्चितच. आणि हे राज्याच्या AI क्षेत्रातील महत्त्वाकांक्षेचं प्रतीक आहे. एका विशिष्ट विषयाला वाहिलेलं संपूर्ण विद्यापीठ असणं. हे त्या विषयाचं महत्त्व अधोरेखित करतं. बरोबर. आणि इथूनच आपण महाराष्ट्रातील इतर उपक्रमांकडे वळू शकतो. हो, आता विशेषतः महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित करूया. कर्जतमधलं विद्यापीठ ही तर एक मोठी गोष्ट आहेच, पण आपल्या माहितीनुसार पुणे आणि मुंबई ही 2 शहरं AI क्रांतीचं नेतृत्व करत आहेत. पुणे हे AI संशोधन आणि स्टार्टअपसाठी हब बनलंय, तर मुंबई AI स्टार्टअप राजधानी म्हणून ओळखली जातीये. हे विभाजन खूपच विचार करण्यासारखं आहे. हो. आणि यामागे एक नैसर्गिक कारण आहे. पुणे शहराची ओळख एक शैक्षणिक केंद्र आणि IT हब म्हणून आधीपासूनच आहे. तिथे कुशल मनुष्यबळ उपलब्ध आहे. हो, सीडॅक सारख्या संस्था आहेत. त्यामुळे तिथे AIच्या मूळ संशोधनावर आणि ऑटोमेशनवर लक्ष केंद्रित होणं स्वाभाविक आहे. आणि मुंबईचं वेगळेपण मुंबई भारताची आर्थिक राजधानी आहे. तिथे फिनटेक, बँकिंग, शेअर बाजार या क्षेत्रांमध्ये प्रचंड डेटा तयार होतो. आणि त्या डेटाचं विश्लेषण करण्यासाठी AIचा वापर होतो. अगदी. त्यामुळे मुंबईत फिनटेक आणि डेटा सायन्सवर आधारित AI स्टार्टअप्स वाढत आहेत. आणि यात फक्त खाजगी कंपन्याच नाहीत, तर शासनाचाही सक्रिय सहभाग दिसतोय. महाराष्ट्र शासनाने आपले सरकार या उपक्रमाअंतर्गत AI चॅटबॉट सेवा सुरू केली आहे. हो. आणि शासकीय सेवांमध्ये AIचा वापर नागरिकांसाठी खूप महत्वाचा आहे. पूर्वी एखाद्या योजनेची माहिती घ्यायला किती वेळ जायचा? बरोबर. आता चॅटबॉटला विचारलं की 2 मिनिटात माहिती मिळते. आणि तो 24 तास उपलब्ध असतो. यामुळे सेवा अधिक सोप्या, वेगवान आणि पारदर्शक होतात. हा AIचा एक अत्यंत व्यावहारिक उपयोग आहे. शहर नियोजनाच्या बाबतीतही महाराष्ट्र मागे नाही. नागपूर, पुणे आणि नवी मुंबईत AI आधारित स्मार्ट सिटी प्रकल्प सुरू आहेत. विशेषतः नागपूरमधील स्मार्ट ट्रॅफिक AI सिस्टीम. हे नक्की कसं काम करतं? ही सिस्टीम खूपच प्रभावी आहे. ती रस्त्यांवरच्या कॅमेऱ्यांमधून येणारा लाईव्ह व्हिडिओ सतत बघत असते. आणि गर्दी कुठे आहे ते ओळखते? हो, गाड्यांची संख्या, त्यांची गती, गर्दी कुठे वाढतेय हे ती क्षणात ओळखते. आणि त्या माहितीच्या आधारे ती ट्रॅफिक सिग्नल्स आपोआप बदलते. म्हणजे माणसाच्या हस्तक्षेपाशिवाय? हो, पूर्णपणे ऑटोमॅटिक. यामुळे लोकांचा वेळ आणि इंधन दोन्हीची बचत होते. हे तर खूपच प्रभावी आहे. आणि सर्वात शेवटी एक अत्यंत महत्त्वाचं क्षेत्र, आरोग्यसेवा. मुंबई आणि पुण्यामध्ये AI हेल्थ डायग्नॉसिस सुरू झाले. हो, म्हणजे आजाराच्या निदानासाठी AIचा वापर. याचा रुग्णांना नेमका कसा फायदा होतो? आरोग्य क्षेत्रात AI खरंच क्रांती घडवू शकतं. उदाहरणार्थ MRI किंवा एक्स-रे सारख्या इमेजेसचं विश्लेषण करून कर्करोगासारख्या आजारांचं निदान सुरुवातीच्या टप्प्यात करणं शक्य होतं. अगदी. माणसाच्या नजरेतून सुटू शकणारी एखादी लहानशी गाठ किंवा बदल AI अचूकपणे ओळखू शकतं. यामुळे डॉक्टरांना जलद आणि अधिक अचूक निदान करायला मदत होते. तर ह्या सगळ्याचा अर्थ काय? आजच्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की भारतात AI फक्त एक संकल्पना राहिलेली नाही. नाही, अजिबात नाही. शिक्षण, प्रशासन, आरोग्यसेवा आणि शहर नियोजनात त्याचा सक्रियपणे वापर सुरू झालाय. आणि विशेषतः महाराष्ट्र यात आघाडीवर दिसतोय. अगदी. आज आपण पाहिलेली पहिल्या उपक्रमांची यादी खूप प्रभावी आहे, पण ही केवळ सुरुवात आहे. हा एक पाया आहे ज्यावर भविष्यातील तंत्रज्ञानाची इमारत उभी राहणार आहे. आणि हीच गोष्ट आपल्याला एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाकडे घेऊन जाते. आपण पाहिलं की AI शिक्षक, पोलीस आणि इंजिनियरच्या भूमिकांमध्ये येतंय. आरोग्य सेवा आणि शहर नियोजनातही त्याचा वापर होतोय. भविष्याचा विचार केल्यास असं कोणतं क्षेत्र आहे जिथे अजून AI पोहोचलेलं नाही, पण तिथे त्याचा वापर होणं सर्वात जास्त आवश्यक आहे असं वाटतं? आणि असं कोणतं क्षेत्र आहे जिथे AIचा वापर झालेला पाहून आपल्याला सर्वात जास्त आश्चर्य वाटतं?